वेळ घेत नाही कारण मी एग्जाम्पल राहणार आहे तुमच्यासाठी बरं का। हाँ, गुजरता हुआ वक्त गुजर जाएगा, अगर कुछ पास रहेगा तो इस हसीन दिन का लम्हा रहेगा। तेव्हा हा दिवस सगळ्यांना खूप छान आठवणीत राहील। माझं थोडक्यात परिचय देतो कारण काय माहिती का, सगळ्यांनी मला आग्रह केला। मी सतीश नांदेडकर तर सांगितलंय, मी अगदी लहान वयात म्हणजे 16व्या वर्षी इंडियन एअरफोर्समध्ये भरती झालो, त्यामुळे तुमच्याबरोबर फारसा काही राहू शकलो नाही, तुमच्याबरोबर कॉलेज जीवन एन्जॉय केलं नाही। तिथे जाऊन मग मी ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, हा भाग वेगळा बरं का। तिथं राहिलो आणि महत्त्वाचा भाग एअरफोर्समध्ये असताना 1971च्या युद्धामध्ये मी गंगानगर बॉर्डरमध्ये पूर्ण 14 दिवस होतो। चालेल, थोड्या फारशा आठवणी आहेत त्या आपण इंडिव्हिज्युअली जेव्हा भेटू तेव्हा बोलता येतील, जास्त वेळ घेत नाही तुमचा। आणि त्याच्यानंतर एअरफोर्समधून आल्यावर पोलीस खात्यामध्ये नोकरी लागली, तिथं 15 वर्ष, इथं 25 वर्ष काढले आणि आता सध्या आराम करतोय, नांदेडलाच आहे। धन्यवाद। ते असताना 6 मेडल मिळाले वेगवेगळ्या प्रकारचे, पोलीस खात्यात असताना 1 मेडल मिळालं बरं का। आणि ते केलं काम, आणि हे सगळं काम करण्यामागे तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, माझे हे गुरुजन आहेत, या गुरुजनांचे आशीर्वाद आहेत, ते संस्कार आहेत, त्यामुळे मी आज तुमच्यासमोर ताटमध्ये उभा आहे। धन्यवाद। बाळकृष्ण फटाले, आपण आपल्या सर्वांच्या बरोबर मी मॅट्रिक पास झालो, मॅट्रिक पास झाल्याबरोबर डीएडचा कोर्स सुरू झाला होता, डीएड केला आणि नोकरीला लागलो। नंतर ग्रॅज्युएशन केलं, बीएड केलं आणि दिल्लीच्या एका संस्थेशी जॉईन झालो। त्याच्यामध्ये भारतभर भ्रमण दिलं त्या संस्थेमार्फत। त्या संस्थेचं नांदेड जिल्ह्यात प्रशिक्षण घेऊन शिक्षकांना प्रशिक्षणाला पाठवायचं काम केलं। 1 मिनिट। आणि मी ते काम करत त्या संस्थेमध्ये काम करत असताना मी हे असे पपेट्स तयार केले, बाहुली नाट्य म्हणतात त्याला। हां, शेर आहे हे। पडदा असतो असा, याच्यात लेफ्ट हँड, राईट हँड आणि हँड। मित्रांनो मी वाघ, मित्रांनो मी वाघ। मी नाही तर तुम्ही नाहीत, तुम्ही म्हणाल कसं? आम्ही शाकाहारी, हरिण, ससे अशा प्राण्यांना खाऊन जगतो। जर तुम्ही आम्हाला मारलं, तुम्ही आमचं अधिवास नष्ट केलं, आमची शिकार केली, परंतु झालं काय? शाकाहारी प्राणी वाढले आणि त्यांची तुमची पिकं फस्त केली। अहो, ते तुम्हाला खायलाच नाही मिळालं, तुम्ही उपाशी मरणार। म्हणून मित्रांनो मला मारू नका, आमचं रक्षण करा, आमचा अधिवास आम्हाला द्या। तर अशा प्रकारचे माझे अनेक पपेट्स असायचे। आणि हे पपेट्स शिक्षकांना, विद्यार्थ्यांना हे पपेट्स आता दाखवल्याप्रमाणेच आहेत। हे एवढे सापडले म्हणून घेऊन आलो, दाखवाय म्हणलं, निदान एवढे दाखवता तरी यावे। हे हात घालून पपेट्स बोलतात, मी पडद्याच्या मागून बोलतो। माझे विद्यार्थी करायचे हे प्रोग्राम। आणि काही शिक्षक मला म्हणायचे, आमचे अधिकारी म्हणायचे, आला भावला भानामतीच्या बाहुल्या घेऊन फटाले। आणि यांनी मला या बाहुल्यांनी कुठं नेलं? राष्ट्रपतीपर्यंत नेलं, राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला। हा पुरस्कार निवडत असताना भारतातून 10 टीचर होते आणि महाराष्ट्रातून मी एकमेव एकटा होतो। माननीय राष्ट्रपती KR नारायणन यांच्या हस्ते मला हा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला। हा एक फोटो आहे, मुद्दा मित्रांनो आपल्याला दाखवण्याचा मोठा फोटो आहे, म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आलो। आणि वैयक्तिक बाबतीत सांगायचं, जे कमवायचं ते कमवले, अतिशय शून्यातून वर आलोय। अगदी मजुरी पण केली, लाकडं विकले, दूध विकलं, खेड्याला सर्व्हिस होतो, कपडे आणायचे, विकायचे, शिवून विकायचे, असं सगळं करत राहिलो। आज माझा एक मुलगा WHO मध्ये रिजनल ऑफिसर आहे, त्याला 2-2.5 पगार आहे, मी त्याला रुपये मागत नाही। आणि विशेष आणखी एक सांगतो, माझी पत्नी 41व्या वर्षी सर्व्हिसला लागले, प्रयत्न केला, शासनाकडे अर्ज केले, सक्सेस झालं। अप टू एज 45व्या वर्षापर्यंत सर्व्हिसला गेले। 41व्या वर्षी मिसेस सर्व्हिसला लागली, अंगणवाडी सोडून। आज ती 30,000 पेन्शन उचलते। अशा प्रकारे परमेश्वराचं खूप साहित्य आहे। आता परमेश्वराकडे आणि सगळ्यांकडे एकच मागणं आहे, देवा चांगल्या परिस्थितीमध्ये मला वर घेऊन जा, बाकी आम्हाला काही नको आहे। आणि
जेव्हा ओमप्रकाशनं मला फोन करून बोलावलं, सांगवीकर भेटला, अरे आपल्याला असं काम करायचं आहे, म्हटलं 100% ठीक आहे, 100% सहभाग देतो. आणि प्रत्येक मिटिंगला आलो, सर्व ठरलं. आणखी एक सांगतोय, आज जो ग्रुप फोटो होणार आहे, हा ग्रुप फोटो माझ्यातर्फे आपल्या सर्वांना, माझ्या सौजन्याने सर्वांना गिफ्ट म्हणून मिळणार आहे. त्याच्यावर नाव असेल हे प्रतिभा निकेतन हायस्कूल होळी नांदेड, SSC बॅच 1968, फोटो सौजन्य काशीनाथ फटाले. बाकी धन्यवाद. मारुती गोपाळराव उमाटे. मी तसा 6 शाळेमधून शिकलो, पण रमलो प्रतिभा निकेतनमध्ये आपल्या सहवासामुळे आणि गुरुजनामुळे. आणि विद्यापीठामध्ये मी कृषी विद्यापीठात BSc MSc PhD आणि नांदेड आल्यावर LLB केलं. अवॉर्ड पारितोषिक म्हणजे मला नांदेडच्या जिल्हा परिषद, महाराष्ट्र शासन, भारत सरकार आणि FAOची फेलोशिप मिळाली. आणि माझे MScचे PhDचे विद्यार्थी झाले. मी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनचा सुद्धा एक 10 वर्ष काम केलं. त्यातले विद्यार्थी आज प्रशासकीय अधिकारी झाले, काही आमदार झाले वगैरे वगैरे. 2 विद्यार्थी माझे कुलगुरू झाले. मी कुलगुरूचा मुलाखत दिली, इंटरव्ह्यू दिला, पण माझ्या नशिबात ते पद नव्हतं, मी कुलगुरू होऊ शकलो नाही. मला 3 मुलं आहेत, 1 मुलगी आणि 1 मुलगा डॉक्टर आहे, 1 मुलगा कृषी विद्यापीठातच प्राध्यापक आहे, 1 आता इंग्लंडमध्ये आहे. आणि आणखी सांगायचं गंमत म्हणजे माझी पत्नी माझी विद्यार्थिनी आहे. हसू नका. माझं अरेंज मॅरेज आहे, मुगटची सासरवाडी आहे, मी इथला वासरीचाच राहणार आहे, पाहुण्यामधलीच म्हणून त्यांनी पसंत केलं. पण ती होम सायन्सला शिकायला होती, त्यावेळेला मी तिचा टीचर होतो, म्हणून म्हणतो की माझी पत्नी माझी विद्यार्थिनी आहे. गंमत अशी की एक PM देशपांडे सर BSc नंतर मला शिकवायला आले, डेप्युटेशनवर MScला आले, तेव्हा मी त्यांचा टीचर झालो. माझा एक अशोक देशमुख विद्यार्थी क्लासमेट होता, तो 2 वेळेला खासदार झाला. मला मेरिटचे सर्टिफिकेट खूप मिळाले, पण खेळाचं एकही नव्हतं, म्हणून त्याला मी कुस्तीत पाळलं आणि मला एक खेळाचं सर्टिफिकेट मिळालं. तर अशा प्रकारचे वेगळ्या वेगळ्या आयुष्यामध्ये जरी आल्या, शास्त्रज्ञ म्हणून पूर्ण भारतभर फिरायला मिळालं. FAOची फेलोशिप मिळाली, परदेशात जाऊन आलो, तिथेही संशोधन केलं. आणि आता मी परभणीला होतो, पण आता सध्या नांदेडला राहतो आहे. धन्यवाद. मागे परिचयाचा जो आपला कार्यक्रम आहे त्याला इथं आपण सोलपर विराम देतोय. यानंतर फोटो सेशन होणार आहे. आता हा इकडे लक्ष, समोर पहा. हा इकडे लक्ष मॅडम, समोर पहा. एक बार बोलो बोलना. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. स्माइल स्माइल. प्रत्येक फोटो मॅडम. करा व्हिडिओसाठी. हा गणपती बाप्पा चला.
थोडक्यात सांगतो ना, 72 डिसेंबरला नांदेड एम्प्लॉयमेंट BCom झाल्यानंतर एम्प्लॉयमेंट केलं होतं. फॉर्म आमच्या गावाकडे गेला, बँकेचा स्टेट बँक हैदराबादच्या. ते एका मित्राने येऊन सांगितलं की भाई मला फॉर्म तो बघ म्हणे. गेलो त्या मुकुटला होतो आम्ही सुरुवातीला. आमच्या गाव त्रिकूट, आम्हाला पोस्ट आता बी ते मुकुटच आहे. योगायुक्त नशीब ते फॉर्म तिथं मला भेटला गेल्या हातात. तो फोटो राहून आणला. 72 डिसेंबरला मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये परीक्षा झाली, पास झालो आणि बँकेत सलग झालो. बँकेमध्ये हेड कॅशर म्हणून मी 60 वर्षे काम केलं. मला 2 मुलं आहेत, 4 मुली आहेत. माझा एक छोटा मुलगा डेंटिस्ट आहे, डेंटिस्ट सर्जन आहे, गुरुद्वारा गेट नंबरला त्यानं दवाखाना काढलेला. एक मुलगा मोठा मुलगा गुरुद्वारा क्लार्क आहे. सध्या सगळं कुटुंब आहे. सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की सगळ्याचं आयुष्य चांगले राहो. नाथराव रायगावकर 10वी B मध्ये होतो. मॅट्रिक झाल्यानंतर मी MSc मध्ये कामाला लागलो. MSc मध्ये 36 वर्ष नोकरी केल्यानंतर 2006 साली मी रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर मला थोडीशी धार्मिक कार्याची आवड होती. त्याच्यामुळं मी एखादं वेदशास्त्र संपन्न अशा एका माझ्या गुरुजीकडे मी शिक्षण घेतलं. आणि शिक्षण घेतल्यानंतर मग वेदशास्त्र संपन्न त्याच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर मी माझ्या कार्याला पुन्हा परत सुरुवात केली. आणि सध्या मी काही सूक्त वगैरे पाठ आहेत, त्या सूक्ताचा मी नेहमी उच्चार करतो आणि अभिषेक वगैरे सर्व करतो. मी धार्मिक कार्यामध्ये सर्वांबरोबर राहतो आणि माझा उदरनिर्वाहासाठी पण मी त्याचा उपयोग घेतो. आणि स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टीचा मी समन्वय साधून मी हे कार्य करत आहे. धन्यवाद. कृपया द देशमुख सर हा कार्यक्रम आता इथं सोडून जात आहेत. भेटायला आपण त्यांच्याकडे जाऊयात. धन्यवाद सर. मी जयप्रकाश मालिवाल नांदेड इथं राहत असतो. गाव माझं मनाठा. बस आणखी काय. हा जो कार्यक्रम आज झाला त्याबद्दल मी आयोजकांचे सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन मानतो आणि एक ऊर्जा भेटली. आज का यह सुदिन है. हम सभी मित्रगण सीनियर सिटीजन के दहलीज पर रहकर प्रतिभा निकेतन विद्यालय से जो ज्ञान संस्कार संस्कृति की विरासत प्राप्त कर पाए हैं उसका सारा श्रेय हमारे गुरुजनों को जाता है. हमें आज भी हमारे गुरुजन मिले तो हम नतमस्तक होकर उनके पैर छूते हैं. इसी परिप्रेक्ष्य में इस विद्यालय की शिक्षा में हमें बड़ों का आदर मान